गोकुळ दूध संघाच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकतींची सुनावणी सुरू आहे. दुग्ध विकास विभागाचे सहाय्यक निबंधक नारायण परजणे यांच्यासमोर तक्रारदार आणि संस्था प्रतिनिधी यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. ठरावधारक प्रतिनिधी हा त्याच संस्थेला दूध पुरवठा करणारा तसंच सभासद आणि त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असला पाहिजे. निकष पूर्तता होत नसल्यास संबंधित ठरावधारकाला मतदानाचा अधिकार देणं योग्य नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट सूर्यकांत चौगुले यांनी केला. तर ॲडव्होकेट लुईस शहा यांनी चौगुले यांचा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. गोकुळ दूध संघाच्या प्रारूप मतदार यादीवर 595 हरकती दाखल झाल्यात. सोमवारपासून हरकतींवर सुनावणी सुरू आहे. दुग्ध विकास विभागाचे उपनिबंधक नारायण परजणे यांच्यासमोर सोमवारी 60 हरकतींवर सुनावणी झाली. तर 493 दूध संस्थांबद्दलच्या हरकतींवर आज सुनावणी झाली. विजय भोसले यांनी हरकत नोंदवली होती. तक्रारदारांच्या वतीनं ॲडव्होकेट सूर्यकांत चौगुले यांनी जोरदार युक्तिवाद केला. ठरावधारक प्रतिनिधी हा संबंधित संस्थेचा सभासद असणं आवश्यक आहे. त्या दूध संस्थेला दूध पुरवठा केला पाहिजे आणि संबंधित दूध संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असला पाहिजे. या कायदेशीर तरतुदींची पूर्तता नसणाऱ्या ठरावधारक प्रतिनिधींची नावं गोकुळच्या मतदार यादीतून वगळली पाहिजेत असा जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ॲडव्होकेट चौगुले यांनी संबंधित ठरावधारकांची मतदार यादीतील नावं, आधार कार्ड आणि आवश्यक कागदपत्र कायद्यातील तरतुदीसह सादर केली. ठरावधारकांच्या प्रतिनिधींच्या वतीनं ॲडव्होकेट लुईस शहा यांनी बाजू मांडली. प्रत्येक मतदारासंबंधी स्वतंत्ररित्या हरकत घेतली पाहिजे. मतदाराचं ओळखपत्र तपासता येतं, पण तो कुठला रहिवासी आहे हे तपासण्याचे अधिकार नाहीत असा त्यांनी युक्तिवाद केला. या प्रसंगी गोकुळचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफ, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे, एस.आर. पाटील, युवराज पाटील यांच्यासह दूध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान गोकुळ प्रारूप मतदार यादीवरील हरकतींची सुनावणी 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.